नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बदलती एमपीएससी यशस्वीची काही सूत्र हे नवीन घेऊन आज मी तुमच्या पुढे आलो। सगळ्यात पहिले काही महत्त्वाच्या गोष्टी। आज पवित्र श्रावण महिन्याचा पहिला सोमवार। तुम्हाला सगळ्यांना श्रावण महिन्याच्या खूप खूप शुभेच्छा। राइट, चलो अभी कुछ काम की बातें हो जाए। आता एवढ्यात महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाने काही बदल केले, परीक्षा पद्धतीमध्ये काही बदल केले। ते बदल काय आहेत, त्या बदलांना सामोरं जात यश कसं मिळवायला पाहिजे, या सगळ्या गोष्टींचा आपण आज विचार करणार आहे। बरोबर, तुमच्या काही शंका असतील, कमेंट्स असतील, काही अडीअडचणी असतील तर कमेंट बॉक्स मध्ये टाका। आपले सगळे मित्र बघतायत, उद्याच्या व्हिडिओला ते घेऊ आपण। तर बदल कोणते केले? दोन बदल केले। एक, सीसॅट हा विषय क्वालिफाय केला, पूर्व परीक्षेसाठी क्वालिफाय केला। राइट, हा पहिला बदल पूर्व परीक्षेच्या अनुषंगाने झाला। पण पोरांनो, मी कायम सांगत असतो, क्वालिफाय होणं म्हणजे सोपं होणं नाही बरं का। त्याची अभ्यास नक्की करा। राजमुद्रा ऑनलाईनच्या आपल्या या प्लॅटफॉर्मवर आपण सीसॅटचे जेवढे भाग आहेत, पॅसेजेस आहेत, गणित आहे, बुद्धिमत्ता आहे, डिसिजन मेकिंग, जे काही असेल ते सगळ्याचे सेशन्स घेणार आहे। राइट, पहिला बदल काय? सीसॅट क्वालिफायचा। दुसरा खूपच महत्त्वाचा बदल, ज्याच्यामुळे अनेक विद्यार्थी मित्र जरा विचारात पडले, तो बदल म्हणजे आयोगानं मुख्य परीक्षा ही लेखी स्वरूपात आणली। राइट, अगोदरच्या याच्यात काय होतं, तुम्हाला उत्तर शोधायचं होतं। आजच्या याच्यात काय आहे, आता जे नवीन पॅटर्न आलं, तुम्हाला उत्तर लिहायचं आहे। उदाहरण सांग, 1857च्या उठावात पहिली गोळी कोणी झाडली, हे पहिल्या परीक्षेचा पॅटर्न। 1857च्या उठावाची कारण व परिणाम लिहा, हे आत्ताचा पॅटर्न आहे। राइट, अगोदर उत्तर शोधायचं होतं, आता तुम्हाला लिहायचंय। हा बदल झाला। क्लिअर? आता तुम्हाला एक गोष्ट सांग, हा बदल झाल्यानंतर परीक्षेचं स्वरूप कसं आहे, पूर्व परीक्षा कशी झाली, मुख्य परीक्षा कशी आहे, मराठी इंग्लिशचा काय मुद्दा आहे, जीएस फर्स्ट सेकंडचा काय मुद्दा आहे, फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ जे काय ते ऑप्शनल काय आहे, हे सगळ्या गोष्टीला डिकोड करणारी एक सिरीज आपली आजपासूनच सुरू झाली। उद्या थेट मी परीक्षेच्या संरचनेविषयी बोलणार आहे, काय आहे काय नाही। पण आज मला जनरली तुमच्याशी गप्पा मारायच्या या बदलत्या एमपीएससी वर आणि यश कसं मिळवायचं या सूत्रावर। बरोबर, मग आता जेव्हा आपण बदलांविषयी बोलत होतो, दोन बदल सांगितले, सीसॅट क्वालिफाय झाला आणि मुख्य परीक्षा लेखी झाली। हे झाल्यानंतर अनेक विद्यार्थी मित्र आहे ना, खूपच विचारात पडले, काय करावं, कसं होईल, काय करायला पाहिजे, कसं करायला पाहिजे, असं खूपच। जस्ट वेट, बदल हा सर्वांसाठी असतो, हे पहिलं वाक्य तुमच्या मनाला सांगा। बरोबर, दुसरी गोष्ट, जेव्हा 2012ला एमसीक्यूचा पॅटर्न आला, त्याच्या अगोदर लेखी होतं ना। जेव्हा 12ला एमसीक्यू आले, तेव्हा कोणी नाही कोणी डेप्युटी कलेक्टर, डीवायएसपी, तहसीलदार, नायब तहसीलदार, बीडीओ, हे बीडीओ झाले का नाही? तसंच आता होईल ना। तर सिंपल मुद्दा आहे पोरांनो, हा जो बदल झाला हा महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या कार्यकक्षेतला बदल आहे, त्यांनी केला। आपल्याला या बदलाशी कसं जुळवून घेता येईल आणि यश कसं मिळवता येईल ते खूप महत्वाचं आहे। बघ, कसं जुळवून घेता येईल या बदलाशी, बघा परत तुम्हीच तुमच्या मनाला सांग, तुम्ही जर नाही जुळवून घेतलं, दुसरं कोणीतरी घेणार आहे। तुम्हाला जे यश मिळणार आहे ते दुसरं कोणीला तरी मिळणारच आहे। बरोबर, त्याच्यामुळे जर तुम्ही बदलाला जुळवून घेतलात तर तुम्ही इतरांपेक्षा खूप पुढे निघून जा। बरोबर, आता आपण राजमुद्रा अकॅडमीची पुण्याला शाखा, आपली ब्रँच आता सुरू झाली काही दिवसाखाली,
नांदेडला सुरू झाली आणि ऑनलाईन सुरू झाली. मला अनेक विद्यार्थी मित्रांचे फोन आले की कसं करायचं. मी बोललो अजिबात काळजी करू, जे होईल ते नवीन पॅटर्न प्रमाणे होईल. जे होईल ते नवीन पॅटर्न प्रमाणे होईल. क्लिअर, एकदम सिंपल. पुणे ऑफलाईन बॅच असो, नांदेड ऑफलाईन बॅच असो का ऑनलाईन असो, जे होईल ते नवीन सिलेबस नुसार. अरे घाबरू नका पडू. बदल स्वीकारला तर तुम्ही यशस्वी व्हाल, नाही स्वीकारला तर तुमच्यापैकी तुम्ही सोडून दुसरं कोणीतरी होईल ज्यांनी बदल स्वीकारला. राईट, काय घाबरायचंय. मला सांगा एक गोष्ट, नाही पोरं म्हणतात अहो पण लेखी झालं, होऊ देत ना, सगळ्यांसाठीच झालं ना. बस, जे होणार आहेत त्यांच्यासाठी झालं, जे होणार नाहीत त्यांच्यासाठी झालं. इज इट क्लिअर ना. बरोबर. मला एक सांगा पोरं, जनरली मी तुम्हाला दोन गोष्टी सांगतो आता. एक, तुम्हाला 10वी पर्यंत, 12वी तर द्या सोडून, ग्रॅज्युएशन तर सोडूनच, 10वी पर्यंत ऑब्जेक्टिव्ह परीक्षा होती का. द्या बरं उत्तर. नाही. 12वी पर्यंत ऑब्जेक्टिव्ह परीक्षा होती का. नाही. ग्रॅज्युएशन पर्यंत तुम्हाला फक्त ऑब्जेक्टिव्ह होतं का. नाही. मग याला कशाला घाबरायचं लेखीला. लिखने का काम तो बचपन से करते आ रहे ना, देन व्हाई वरी. इट्स ओके. 10वी पर्यंत लिहिल्याशिवाय तर पास झालो नाही. पण पोरं म्हणतात नाही नाही आता लेखी झाली कसं होईल. काही होत नाही. 10वी पर्यंतही लिहिलंय, 12वी पर्यंतही लिहिलंय, ग्रॅज्युएशन पर्यंतही लिहिलंय. तेव्हा व्हाय वरी पोरांनो, कशाला काळजी करतात. एखादा पॅटर्न बदलला म्हणजे आपल्यावर खूप मोठा आभाळ कोसळला असा त्याचा अर्थ नाही होत. जे झालं ते जाऊ दे. आता सगळ्यात महत्वाचं काय तर तुम्हाला या लेखी परीक्षेला जुळवून घेण्याची मानसिकता करावी लागेल. तुम्ही नाही केलं तर दुसरं कोणीतरी करेल, मग तुमच्या ऐवजी दुसरं कोणीतरी पास होईल. त्याच्यामुळे सगळ्यात महत्वाचं काय, या परीक्षा पॅटर्नला तुम्ही जुळवून घेता आलं पाहिजे. पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, लिखाणाची सवय आपल्याला लहानपणापासून आहे, त्याच्यामुळे काळजीचं कारण नाही. बरोबर. तिसरा मुद्दा, हा जो बदल झाला तो सगळ्यांना सारखा आहे, फक्त आपल्या एकट्यासाठी आयोगानं नाही केलेला. बरोबर. हे काही गोष्टी मला तुम्हाला सांगायच्या होत्या. यू ऍक्सेप्ट द चेंज फर्स्ट, इट्स फॉर ऑल सेकंड, आणि लिखाणाची प्रॅक्टिस लहानपणापासून आहे थर्ड. काय काळजीच कारण आहे. ओके, क्लिअर झाले मुद्दे. मग आता या लिखाणाच्या प्रॅक्टिसच्या अनुषंगाने मी तुम्हाला काही मुद्दे सांगणार आहे. आज पहिले तुमची सगळी भीती काढून घेणार सगळी भीती. आता हे नेमकं थोडस वेगळं विषयांतर करून सांगतो, नेमकं काय होईल इथून पुढे. आता हे 2-4 दिवस तरी माझे लेक्चर चालतील. आज तुमची भीती काढून घेईल, उद्या आणि परवा तुम्हाला परीक्षेची संरचना समजावून सांगेल खेळीमेळीच्या वातावरणात. एक दिवस तुमच्या मनातले प्रश्न असं म्हणून आता साधारणतः 14 प्रश्न मी बाजूला काढलेत की विद्यार्थ्यांच्या मनात काय प्रश्न आहे. उदाहरणार्थ ऑप्शनल कोणता घ्यायला पाहिजे, लेखी परीक्षा मला जमेल का, कधी तयारी करायला पाहिजे, पुस्तक कसे वापरायला पाहिजे, हे सगळे साधारणतः 14 ते 15 प्रश्न आहेत. याच्यावर सुद्धा मी एक सेशन घेणार आहे याच आठवड्यात. राईट. मग माझं हे सगळं संपल्यानंतर आपल्या प्रत्येक विषयाचे शिक्षक जे आहेत, सायन्सला महेश सर आहेत, पॉलिटीला मिर्झा सर आहेत, जिओग्राफीला इकॉनॉमिक्सला सुशील सर आहेत, जिओग्राफीला प्रशांत सर आहेत, अशा सर्व लोकांचे तुम्हाला 2-2, 3-3 सेशन होतील. त्या सेशन मध्ये ते लोक त्या विषयाचा सिलेबस डिकोड करून दाखवतील. 15 दिवस आपला हा अभ्यास महोत्सव चालू आहे आता 15 ऑगस्ट पर्यंत, भारतीय स्वातंत्र्य दिनापर्यंत. उद्देश हाच आहे की तुम्हा सर्वांना या पॅटर्न सोबत एक फॅमिलियर वातावरण निर्माण व्हावं, मनातली भीती निघून जावी,
सिलेबस काय आहे काय नाही ते कळावं, बरोबर. तो शुरुआत हमसे होगी, हो गई. मी काय बोललो, आज भीती काढून देणार, उद्या परवा परीक्षेची संरचना सांगणार, उद्या परवा किंवा आणखीन एक दिवस आहे, नंतर तुमच्या मनातले प्रश्न घेणार, त्याच्यानंतर राजमुद्रा ऑनलाईनचे आपले सगळे शिक्षक, आणि सांगताना आनंद होतो पोरांनो, जे शिक्षक आपले पुण्याला शिकवतात तेच राजमुद्रा ऑनलाईनला शिकवतात, जे नोट्स आपण पुणे ऑफलाईनला देतो तेच नोट्स आपण राजमुद्रा ऑनलाईनला देतो, प्रिंटेड नोट्स. तर ते सगळे लोक मग तुम्हाला विषय डिकोड करून देतील. 10-15 दिवसात सगळं वातावरण आपण व्यवस्थित करू. चलो फिर आता बघायचं का मग काय असं बाबा आपल्याला हे कसं कसं सोपं कसं करता येईल. बदलती एमपीएससी एशियासाठीची काही सूत्र, काय करायला पाहिजे. सगळ्यात पहिले काय करायला पाहिजे माहितीये तुम्हाला, मनाची तयारी करायला पाहिजे की मला हे जमेल. काय म्हणलं, मनाची तयारी करायला पाहिजे की मला हे जमेल. काही अवघड नसतं पूर्व. सही नजरिए से देखो तो कुछ प्रॉब्लेम नाही. कमान चलो बघूया आपण आपल्या स्लाइड, काय बाबा नेमका काय प्रकार आहे. आता ही जी लेखी परीक्षा आहे पुरा, याच्यामध्ये आहे ना, ही एक गोष्ट लक्षात घ्या, या लेखी परीक्षेमध्ये काही गोष्टीला खूप महत्वाचं स्थान असतं. कोणत्या गोष्टी आहेत की ज्यांना खूपच महत्वाचं स्थान आहे. एक मिनिट मी स्लाइड ऍडजस्ट करतो. कोणत्या गोष्टी आहेत माहितीये तुम्हाला, त्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला आज एक्सप्लेन करणार. म्हणजे पहिले तुमचं वॉर्मअप करू देत मला की कोणत्या कोणत्या गोष्टीला महत्वाचं स्थान असते. मी आता जेव्हा पुणे ऑफलाईनला लेक्चर घेतले 2-3 दिवस मी हेच केलं, विद्यार्थ्यांच्या मनातील भीती काढून टाकली. हो नको त्या गोष्टीला पोरं घाबरतात, नको त्या गोष्टीला काय घाबरायची नाही. मग या लेखी परीक्षेला तुमच्यामध्ये काय लागते, कसं लागते, त्या गोष्टीची हे आपण स्लाइड. पहिली गोष्ट काय लागते, अचूक आणि स्वच्छ लेखन लागते. कसं लागते, अचूक आणि स्वच्छ लेखन. एक्सप्लेन करण्याच्या अगोदर एक महत्वाची सूचना, राजमुद्रा ऑनलाईनची आपली 3री बॅच सुरू होते आजपासून. ऍडमिशन्स ओपन झालेत. 9403000330 या नंबरवर किंवा 940-583-84-84-85 या नंबर्सवर तुम्ही चौकशी करू शकता. घेऊ पुढे. चलो काय लागते नवीन सिलेबसला जोडून घ्यायला तुम्हाला काय लागते. सगळ्यात पहिले मनाला काय सांगितलं, बचपन से तो लिखते आए हैं तो अभी क्या फरक पडेगा, है ना. चला पहिला मुद्दा, अचूक आणि स्वच्छ लेखन लागते. अचूक आणि स्वच्छ. सुंदर अक्षर असं कुठे लिहिलंय का, नाही. अक्षर सुंदर असेल तर तो एक ऍडव्हान्टेज आहे समजा, पण सुंदर असायलाच पाहिजे असं काही आहे का, नाही. स्वच्छ पाहिजे आणि अचूक पाहिजे. मित्र हो, मागचे काही वर्ष आपला हा MCQचा पॅटर्न होता महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाचा, त्यामुळे आपली थोडी लिखाणाची सवय कमी झाली. अचूक म्हणजे एखादा शब्द समजा तुम्ही, मी कायम सांगत, संवाद हा शब्द तुम्हाला लिहायचा, संवाद. तुम्ही स च्या ऐवजी जर वावर टिंब दिलं तर चुकलं. स च्या ऐवजी वावर टिंब दिलं तर चुकलं. बारशी असं लिहायचं, तर वरचा तो शीला जर रफार फोडायच्या ऐवजी बावर फोडला तर चुकलं. राईट. चंद्र लिहायचा, च वर उच्चार द्यायच्या ऐवजी द वर दिला, द्र वर दिला तर चुकलं. अचूक लेखन लागते, फक्त सोपी गोष्ट. अचूक लेखन, ह्रस्व दीर्घ खूप मॅटर नाही करत, पण अचूक लेखन लागते. शब्द अचूक लिहिले पाहिजे. क्लिअर. पहिला स्वच्छ पाहिजे. अक्षर असं नसलं पाहिजे की एखाद्या कोऱ्या कागदावर काहीतरी एक
किळाशाहीमध्ये भिजवून सोडला. फ्रेंड्स, मी तुम्हाला एक उदाहरण सांग. मी एका मित्राचं अक्षर कसं सुधारलो होतं सोपं सांगतो. माझा मित्र, आम्ही विद्यापीठात अभ्यास करत होतो. ते जर ऐकत असले त्यांना हसायला येईल. आता ते मोठे आता चांगल्या एका याच्या ठिकाणी चांगले ऑफिसर. सग ते अगोदर तेव्हा तिथे पीजी करायचे आणि आम्ही एमपीएससी करायचो. मग असं सर त्याला खूप पोरं हसायचे. अरे काय अक्षर आहे, असं असे असं अक्षर वाकडं तिकडे, हे ते हसायचे. त्याला मजा वाटायची. मी एकदा अक्षर पाहिलं, पोरं हसतात अक्षराला म्हणून याला एक मजा वाटायची. मी बोललो, अरे हे काय प्रतिष्ठेचं आहे का आपल्या अक्षराला असतंय, काय करू म्हणाला, सुधरतच नाही अक्षर. एकच वाक्य सांगितलं पुरो, तिथून दुसऱ्या दिवशी अक्षर सुधारलं. तुम्ही करून बघा. एकच वाक्य सांगितलं, ते 2च शब्दांचं, नीट लिही, एवढंच बोललो मी त्याला. काय बोललो? नीट लिही, नीट लिही, सिरियसली, बस झालं. कोणतीही गोष्ट जेव्हा आपण ध्यान देऊन करतो ती अचूक होतेच. मग अक्षराचा काय प्रश्न आहे? अचूक आणि स्वच्छ अक्षर. स्वच्छ, गिचिडमिचिड नाही, कॅज्युअली लिहायचं नाही, अचूक आणि स्वच्छ पाहिजे. एखादी चूक जरी झाली तर काही पोरं अशी खडखड खडखड, तसं नाही खोडायचं, तसं नाही खोडायचं. सरळ रेष मारायची, खोडायचंच. प्रॉपर 2 शब्दांमध्ये थोडासा गॅप असला पाहिजे, व्यवस्थित रेष असली पाहिजे, शब्द सरळ आले पाहिजे, अक्षर सरळ आले पाहिजे. थोडक्यात काय, ध्यान देऊन करा, नीट लिहा, अक्षर बरोबर व्यवस्थित येते, स्वच्छ येते. अक्षर कसं पाहिजे? स्वच्छ आणि अचूक. तुम्ही करून तर बघा, 10 दिवस करून बघा. चला, नाही 10 दिवसानंतर तुम्हाला लेखी परीक्षा सोपी वाटते तर मला सांग. अचूक आणि स्वच्छ हा पहिला मुद्दा. लेखी परीक्षेसाठीचे काही 4-5 तत्व सांगतोय मी तुम्हाला. दुसरा मुद्दा, प्रश्नामध्ये परीक्षकाला काय अपेक्षित आहे ते कळलं पाहिजे. हे बघा, एक माझं वाक्य मजेशीर वाक्य, तुम्ही कायम लक्षात ठेवा. कोणत्याही परीक्षेमध्ये, मग ते आपली ग्रॅज्युएशनची का असेल, एक्झामिनर असं कधीच विचारत नाही की या टॉपिक विषयी तुम्हाला काय माहित आहे ते सगळं लिहा. नेवर. असं कधी विचारते का एक्झामिनर? नाही. प्रश्न स्पेसिफिक असतो. उदाहरणार्थ एक प्रश्न मी तुम्हाला सांगतो. 1909च्या कायद्याने भारताच्या फाळणीची बीजे पेरली, असा प्रश्न डिस्क्रिप्टिव्ह मध्ये खूप वेळेस येऊन गेला. हे पूर्व आम्हाला हेच पॅटर्न होता डिस्क्रिप्टिव्ह. मी जमा बेन हमारे जमाने की बात है हो, है ना. ह्याच्यात तुम्हाला परीक्षकाला काय अपेक्षित आहे, प्रश्नामध्ये काय विचारलं ते कळलं पाहिजे. मग तुम्हाला तो प्रश्न रिपीट सांग. कोणता? 1909च्या कायद्याने भारताच्या फाळणीची बीजे पेरली, असा तो प्रश्न. आता याच्यात नेमकं काय लिहायचं ते कळलं पाहिजे. हा प्रश्न 1909च्या कायद्याच्या तरतुदीवर नाही, सगळ्या तरतुदी त्याच्यात लिहायच्या नाही, तर या 1909च्या कायद्यानं मुस्लिम समाजासाठी विभक्त मतदारसंघाची तरतूद केली. तिथून पुढे मग डिवाइड अँड रूल पॉलिसी कशी वाईडन झाली, विस्तारत गेली, आणि त्याची परिणिती फाळणीत कशी झाली ते विचार. प्रश्नामध्ये काय विचारलं ते आपल्याला पहिले लक्षात आलं पाहिजे. उदाहरणार्थ दुसरा प्रश्न, 1991चा घेऊ. 1991च्या आर्थिक धोरणानंतर भारतात गरीब जास्त गरीब आणि श्रीमंत जास्त श्रीमंत बनला आहे का? परीक्षकांना आपल्याला काय विचारलं ते कळालं पाहिजे. ही लेखी परीक्षेची दुसरी क्वालिटी. पोरं बोलणारे, पोरं म्हणणारे भोळे सर तर सांगायला सोपं वाटेल, पण आपल्याला कसं काय कळत?
अरे कळेल ना, अभ्यास केल्यावर कळेल, 4-6 महिने त्याच्यात गेले की कळेल. आपल्याला लिहायचंय पुरव. किती लिहायचं असते माहितीये तुम्हाला? पाठपोट एक पान उत्तर असेल साधारणतः 400 शब्दाचं जर असलं तर. अरे ते तर आपण काही लिहू शकतो, काय अवघड आहे तेवढं लिहिण्यासाठी? कंटेंट माहित पाहिजे फक्त आपल्याला. दुसरं काय, प्रश्नात परीक्षकाला काय अपेक्षित आहे हे आपल्याला कळलं पाहिजे. डन. दुसरी क्वालिटी, पहिलं काय, अक्षर अचूक आणि स्वच्छ पाहिजे, सुंदर नाही. 2, एक्झॅक्ट परीक्षकानं काय विचारलं ते आपल्याला कळलं पाहिजे. याला मराठी म्हणजे याला एक वेगळं वाक्य आहे स्पर्धा परीक्षांमध्ये, प्रश्नाचा टोन कळाला का, जे समोरच्याला काय म्हणायचं ते कळालं का. हे खूप महत्वाची गोष्ट, समोरच्याला काय म्हणायचं ते आपल्याला कळालं का नेमकं बाबा, ते खूप महत्वाचं आहे. आपण बऱ्याचदा म्हणतो ना मुद्द्याला धरून बोल, तसं इथं मुद्द्याला धरून विचार कर असं म्हणण्याची वेळ आहे विद्यार्थी मित्रांसाठी. डन. हे दुसरा मुद्दा. मी आज याच्याविषयी का बोलतो पुरो, हे नवीन बदलाला तुम्ही जर लवकर जुळवून घेऊ शकले तर यशाचा मार्ग सोपा होईल. यशापर्यंत जाण्यासाठी अभ्यासाला वेग येईल, लवकर यशस्वी व्हाल, स्वप्नपूर्ती लवकर होईल. राईट. पहिलं अचूक व स्वच्छ लेखन, दुसरं प्रश्नात परीक्षकाला काय अपेक्षित आहे ते आपल्याला कळलं पाहिजे. राईट. प्रश्नाचा टोन कळायला पाहिजे. डन. तिसरं, प्रश्नाला धरून उत्तराची सुरुवात असली पाहिजे. प्रश्नाला धरून उत्तराची सुरुवात असली पाहिजे. याच्यामध्ये आता काय, एक हे सायन्स टेक्नॉलॉजीचं उत्तर घेऊ आपण. प्रश्न घेऊ. एक असा आहे की स्पेस मार्केटिंग बाबत इस्रोने उचललेल्या पावलांची चर्चा करा. डिस्कस द डिफरंट, काय म्हणतात त्याला, की वेगवेगळे जे पावलं उचलले नाही का इस्रोने, इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन, जे काही डेव्हलपमेंट केली इस्रोने कशामध्ये, स्पेस मार्केटिंग, तर त्याची चर्चा करा. मग पोरं लिहायला लावतात. 1969 मध्ये माननीय इंदिरा गांधीजी पंतप्रधान असताना इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशनची स्थापना झाली. त्याचे पहिले प्रमुख हे होते, दुसरे हे होते, तिसरे हे होते. पहिला सॅटेलाइट तेव्हा सोडला, तसं नाही. क्वेश्चन इज व्हेरी स्पेसिफिक. इस्रोज रोल इन स्पेस मार्केटिंग. थोडक्यात काय, आपण अनेक राष्ट्रांचे आता उपग्रह वगैरे सोडायला लागलो, त्याच्यातून आपल्याला परकीय चलन वगैरे मिळायला लागलं, अर्थव्यवस्थेला हातभार लागायला लागला, आपल्या इस्रोची जगात चर्चा सुरू झाली. म्हणजे नाही का 104 उपग्रह सोडले न पट 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 कुठेही न थांबता. तर तुम्हाला एखादा प्रश्न विचारला ना, तर त्या प्रश्नाला जेव्हा तुम्ही उत्तराची सुरुवात करता ती प्रश्नाला धरून पाहिजे. उलट ही चांगली गोष्ट. आपण म्हणतो ना एखादा माणूस येतो आपल्याशी तासभर गप्पा मारतो निघून जातो, नंतर आपल्याला प्रश्न पडतो की हा काय बोलला. तुमच्या मित्रापैकी एखादा असं असतं का नाही, नंतर आपल्याला प्रश्न पडतो हा काय बोलला, नेमका काय बोलला. तसं नाही, थेट बात, सीधी बात. प्रश्नाला धरून उत्तराची सुरुवात. प्रश्नाला धरून एकदम भरकटलं नाही पाहिजे आपलं उत्तर. म्हणजे पहिल्या 2-3 ओळीमध्ये एक्झामिनरला हे कळायला पाहिजे की तुम्हाला प्रश्न कळाला. मी काय बोललो, पहिल्या 2-3 ओळीमध्ये एक्झामिनरला हे कळलं पाहिजे की तुम्हाला प्रश्न कळाला. मग मार्क असे काय म्हणतात सडळ हस्ते आपल्याला मदत होते पेपर तपासणाऱ्याकडून मार्क. पण
जेव्हा आपण एखाद्या उत्तराची सुरुवात करतो, उगाच इकडे तिकडे भरकटत लिहितो, काही लिहितो, मग मार्क कसे मिळतील? जेव्हा एखादा समोरचा व्यक्ती काही असंबंध बोलत असताना आपल्याला आवडत नाही, तसंच आपण काही नको त्या गोष्टी मांडल्या तर परीक्षकाला कसं आवडेल? त्याच्यामुळे तिसरा मुद्दा काय? सीधी बात. प्रश्नाला धरून उत्तराची सुरुवात. तुम्ही म्हणाल हे कसं जमल? सगळं जमल ना, प्रॅक्टिसनं सगळं जमल. राजमुद्राच्या ऑफलाईन आणि ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपले सगळे शिक्षक लोक तयार करून घेतील. हे कसलेले प्लेयर्स आहेत सगळे आपले, तुम्ही काळजी नका करू, तुम्ही फक्त अभ्यास करा. आणि लुक फ्रेंड्स, मध्ये काही विद्यार्थी मित्रांचे फोन आले, मेसेज आले, मी आता खूप फ्रस्ट्रेट झालो, कसं होईल काय नाही, काय करावं, पॅटर्न बदलला, मला काही कळत नाही, कसं करू आता? अरे वेट, तुमच्या एकट्यासाठी बदलला काय पुरो? सगळ्या महाराष्ट्रासाठी बदलला. ठीक आहे बाबा, आता एखादा शेवटचा अटेम्प्ट कसं होईल काय नाही, तसंही काही नाही. 20 आणि 22 वर्षाची पोरं जेव्हा म्हणतात ना की मला काही सुचना, मी खूपच फ्रस्ट्रेट झालो, असं झालं, तर ते चुकीचं आहे. तुम्हाला अगदी पालकाच्या नात्यानं आम्ही शिक्षक लोक सांगतो की ते चुकीचं आहे. लगेच कधी यश मिळत नाही, त्याच्यासाठी झिजावं लागते. तुमच्या आई वडिलांचं आयुष्य नाही का झिजण्यात गेलं? कष्ट केल्याशिवाय त्यांना यश मिळालं का? नाही. मग तुम्हाला या क्षेत्रामध्ये या पॅटर्नला जुळवून घेऊन कमीत कमी 2 वर्षाचे व्यवस्थित प्रयत्न करावे लागतील. हा, आता जर तुम्ही सुरुवात केली तर थोडं पुढे निघून जा, एवढंच. मला दिवाळीपर्यंतचा वेळ द्या, सगळे डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न तुमच्या डोक्यात फिट करून टाकतो मी. चांगलं माहिती आहे मला. आम्ही युपीएससीचा अभ्यास करत असताना आम्हाला 2 ऑप्शनल होते, आता तरी एकच आहे. युपीएससीला एक आणि एमपीएससीला एक आला. तेव्हा तर आम्हाला प्रिलिम्सला युपीएससीला ऑप्शनल होता. आता तसं काही नाहीये. डोंट वरी, रिलॅक्स. जे बदलांशी जुळवून घेतात त्यांची गणना यशवंतांमध्ये होते. कमिंग टू आवर पॉइंट, नवीन पॅटर्न मध्ये यश कसं मिळवायचे याची सूत्रे पाहतोय आपण काही. 1, अचूक व स्वच्छ लेखन. 2, प्रश्नात परीक्षकाला काय अपेक्षित आहे हे कळणे, म्हणजे प्रश्नाचा टोन कळणे. 3, प्रश्नाला धरून उत्तराची सुरुवात सांगितलं याविषयी. 4, उत्तराच्या सुरुवातीला धरून प्रश्नाचा समारोप. एक उदाहरण देऊ तुम्हाला, इस्रोच घेऊ. अशा प्रकारे शेवटचा पॅरेग्राफ. अशा प्रकारे इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन, भारतीय अंतराळ संशोधन संस्थे, जी 1969 ला स्थापन झाली होती, तिनं विविध टप्प्यांमध्ये आपली प्रगती साध्य केली. आपल्या देशाच्या विकासामध्ये महत्वाचे हातभार लावले. तंत्रज्ञानात्मक दृष्ट्या मोठे योगदान तर दिलेच, पण सध्या स्पेस मार्केटिंगच्या माध्यमातून ते आपल्या अर्थव्यवस्थेला सुद्धा हातभार लावत आहे, आणि ही आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. संपलं. प्रश्नाला धरून, प्रश्नाच्या सुरुवातीला धरून तुम्हाला उत्तराचा शेवट करता आला पाहिजे. म्हणजे काय? थोडक्यात प्रश्नाची सुरुवात केली की तुम्ही एक्झामिनरच्या हाताला धरून फिरायला चालले एका ठिकाणी. हळूहळू एका गेटमधून गेले, प्रश्न म्हणजे एका गेटमधून गेले, हळूहळू सगळं फिरवलं, उत्तर लिहिलं, दाखवलं, शेवटला एका गेटमधून एक्झिट घेतली. ते एक्झिट घेताना सांगितले की साहेब आपण तिथून आलो होतो. प्रश्नाच्या सुरुवातीला धरून प्रश्नाचा समारोप असला पाहिजे. जेव्हा लिखाणामध्ये एक लिंक असते ना, तेव्हा ती भावते समोरच्याला, परीक्षकाला भावते. परीक्षक मग मार्क देताना विचार नाही करत. राईट? काहीच अवघड नाही. परत तोच मुद्दा 10वी पर्यंत लिहितच आलो, 12वी पर्यंत लिहित आलो, ग्रॅज्युएशन पर्यंत लिहिलं, काय अवघड आहे? मग दुसरा मुद्दा, बदलांशी जुळवून घेणारा यशस्वी होणार. हे काय, कोणते पॉइंट काढले होते? अचूक आणि स्वच्छ लेखन, परीक्षकाला प्रश्नात काय अपेक्षित आहे ते लक्षात येणं. तिसरा, प्रश्नाला धरून उत्तराची सुरुवात. चौथा, उत्तराच्या सुरुवातीला धरून उत्तराचा समावेश.
जी सुरुवात होती त्याला धरून समावेश. तुम्ही म्हणाल की सर तुम्ही तर हे लई चांगलं सांगताल, पण आम्हाला कसं जमल? जमल ना. नाही जमायला काय झालं? थांबा, स्लाइड ऍडजस्ट करतो. केली. प्रश्नाच्या उत्तराला धरून 4 पॉइंट पाहिले पूर्व आपण. थांबा, स्लाइड जरा ऍडजस्ट करू. ये माउस ढूंढ रहे हम. ठीक आहे. 5वी क्वालिटी काय आहे? या प्रक्रियेमध्ये ना फ्रेंड्स, तुम्हाला विषय किती समजतो त्याला खूपच महत्वाचं स्थान आहे. विषय किती समजतो. मला बरेच जण विचारतात की म्हणतात सर तुम्हाला काय वाटतं की याच्यामध्ये काय फरक आहे जुन्या आणि नवीन पॅटर्न मध्ये? मी सिंपल सांगतो. जुन्या पॅटर्न मध्ये ना पुरो तुम्ही लक्षात किती ठेवतात ते महत्वाचं. लुक, यू नोटिस द डिफरन्स बिटवीन टू पॅटर्न. जुन्या पॅटर्न मध्ये तुम्ही लक्षात किती ठेवतात ते महत्वाचं होतं. नवीन पॅटर्न मध्ये खास करून तुम्हाला विषय किती समजला ते खूप महत्वाचं आहे. विषय कळाला का नाही ते खूप महत्वाचं आहे पुरो, खूप महत्वाचं आहे. त्याच्यामुळे समजून घेऊन वाचलं पाहिजे. आता मी तुम्हाला सांगतो, आर्थिक नियोजन, त्याचे प्लॅनिंग बाय इन्सेंटिव्ह, प्लॅनिंग बाय त्याच्यानंतर ऑर्डर, इंडिकेटिव्ह प्लॅनिंग, असे काही प्रकार आहे. ते मला तेव्हा समजले होते जेव्हा मी when I was preparing for civil services. ते आणखीनही नाही विसरले. किंवा जम्मू काश्मीरचा प्रश्न आहे तो काय होता तो मला समजला, आणखीनही नाही विसरला. म्हणजे मला थोडक्यात काय सांगायचं की एकदा विषय तुम्हाला कळाला ना, परत अभ्यास करायची गरजच नाही राहत. या परीक्षेची नवीन पॅटर्नची सगळ्यात महत्वाची अट काय असेल तर तुम्हाला विषय समजला पाहिजे. म्हणून तुम्हाला आता कोच लागतो, कोच लागतो. समजून घेण्यासाठी, फक्त लक्षात नाही ठेवायचं, तुम्हाला समजून घ्यावं लागणार आहे. कोच लागतो तो. विषय समजला पाहिजे. तुम्ही म्हणाल की सर विषय समजून कसा घ्यायचा? मी सांगतो ना. आपल्या युट्यूबवरच आपण एक भाग घेणार आहे, अवघड विषय सोपा कसा करावा. याच्यावर काय विषय असणार आहे? अवघड विषय सोपा कसा करावा, याचा एक भाग घेणार आहे. म्हणजे विषय समजून घेण्याला खूप वाव आहे पुरवता. यू मस्ट हॅव क्लिअर कट अंडरस्टँडिंग ऑफ कॉन्सेप्ट्स. संकल्पना व्यवस्थित कळायला पाहिजे, विषयाचा गाभा कळायला पाहिजे. ते खूप अवघड असते का? नाही, सोपं असते. आता तुम्हाला एक कन्सेप्ट सांग की भारतामध्ये धर्म सुधारणा अगोदर झाल्या का झाल्या हे पहिले कळायला. मग तुम्हाला लक्षात येते का मी वेगवेगळ्या विषयांची उदाहरणं घेतो का? तुम्हाला समजावं म्हणून. धर्म सुधारणा चळवळी अगोदर झाल्या का झाल्या हे पहिले कळायला पाहिजे. धर्म हा समाजाचा अविभाज्य घटक होता. मग सुधारकांनी ठरवलं की धर्म सुधारणा पहिले करू, मग समाज सुधारणा होतील.
म्हणून विषय समजून घेण्याला खूप महत्व आहे पुराव. राईट. दुसरा मुद्दा म्हणजे 6वा पॉइंट, विषय कसा समजून घ्यायचा. बऱ्याचदा विद्यार्थी मित्र म्हणतात, अहो सर मी खूप वेळा अभ्यास करतो, लक्षातच राहत नाही. काहीतरी सांगा. मग मी औषध लिहून देतो. औषध लिहून देताना पहिली ओळ असते, पहिलं औषध असते, हातात पेन घेतल्याशिवाय वाचायचं नाही. लोक काय पण वाचा पुरवतो, हातात पेन घेऊन वाचलं पाहिजे. एक महत्वाच्या गोष्टीला अंडरलाईन केली पाहिजे. उदाहरणार्थ आताच बघा, जुना सिलेबस तुम्ही वाचत असले तर राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कशी झाली त्याला अंडरलाईन केलं. पण नवीन वाचत असेल तर सुरक्षित झडप सिद्धांत म्हणजे काय या कन्सेप्टला अंडरलाईन करायला पाहिजे. आर यू गेटिंग माय पॉइंट. हातात पेन घेऊन वाचायचं, महत्वाच्या मुद्द्याला अंडरलाईन करायची, जे नाही समजले तिथं रेड पेन नाही हे करून ठेवायचं. मग ते काय मजा येते माहिती तुम्हाला. बरेच पोरं अंडरलाईन करताना कधी कधी आहे ना सगळं पुस्तकच अंडरलाईन करून टाकतात. तसं नाही केलं पाहिजे. पहले पढ़े, उसके बाद सोचे, उसके बाद अंडरलाईन कर. शांत चित्ताने एखादा पॅरेग्राफ वाचायचा, जस्ट विचार कर, हा त्याच्यात काय दिले बाबा, विचार केला मग अंडरलाईन करा. उदाहरणार्थ वेगनरचा भूखंडवन सिद्धांत, प्लेट टेक्टॉनिक थेरी. पहिले तुम्हाला कन्सेप्ट कळाली पाहिजे, देन अंडरलाईन. विषय समजण्याला खूप महत्व आहे आणि ते समजून घेण्यामध्ये पेनचा वापर तुमच्यासाठी खूपच महत्वाचा आहे. हातात आजपासून जे काही वाचन करणार ते हातात पेन घेतल्याशिवाय करायचं नाही. संकल्पनांना अंडरलाईन करायची, नाही समजलं तर तिथे टिक मार्क करून द्यायचं. मग तू म्हणाल की नाही समजलेलं कसं समजेल. एक गोष्ट आहे, आपल्या राजमुद्रा ऑनलाईन वर आपण डाऊट क्लिअरिंग सेशन सुद्धा घेत असतो शनिवारी. त्या सेशन मध्ये शिक्षकांकडून समजून घेऊ शकता. 2 एका कागदावर लिहून मला पाठवू शकता, मी ते शिक्षकांकडून तुम्हाला ते क्लॅरिफिकेशन पाठवू शकतो. 3 द बेस्ट वे गुगल करू शकता. 4 मित्राला विचारू शकता. 5 जोरात वाचू शकता. 6 युट्यूबवर एखादी कन्सेप्ट पाहू शकता. 7 तुमच्या गावातल्या किंवा शहरातल्या एखाद्या त्या विषयाच्या एखाद्या शिक्षकाला भेटून समजून घेऊ शकता. पण समजलं पाहिजे पुरो. राईट. समजून घेण्याला खूपच महत्व आहे. मग पोरं म्हणणार आता ठीक आहे, विषय समजून घेण्याला खूप महत्व आहे, कसं समजून घ्यायचं ते सांगितलं. नोट्स, सर नोट्स काढायच्या का. काढा ना, पण विषय समजल्याशिवाय नोट्स काढू नका. जर तुम्हाला विषय समजला नाही, नोट्स काढून काहीच फायदा नाही. तर काही मुलं पुस्तकं उतरून काढतात, काही मुलं फक्त पॉइंट काढतात. दोघंही चुकले. तर नोट्स कशा असल्या पाहिजे, जे आपल्याला कळल्या पाहिजे, मंथनातून आल्या पाहिजे, चिंतनातून आल्या पाहिजे. ज्या नोट्स वाचल्यानंतर आपल्या पुढे ते पुस्तक जशाला तसं उभं राहिलं पाहिजे. क्लिअर होत आहेत का पूर्व मुद्दे. आज मी ठरवलंच, हे आपलं राजमुद्रा ऑनलाईनचं स्पेशल ऑपरेशन आहे. आता मी आणि आपली सगळी टीम मिळून तुमच्या मनातून सगळी भीती काढून घ्यायची पाहिजे. करून घेणार सगळं, तुमच्याकडून सोडणार नाही. विषय जोपर्यंत तुम्हाला कळत नाही ना फ्रेंड्स, तोपर्यंत नोट्स नका काढू. समजा कामगार चळवळ आहे, पहिले समजून घ्या कामगार चळवळ भारतात का निर्माण झाली, आधुनिक उद्योगांचा त्याच्याशी काय संबंध होता,
कामगार चळवळीचे 7, 8, 9 टप्पे काय आहेत, कोणत्या टप्प्यामध्ये कोण प्रभावशाली होतं, गांधींची भूमिका काय होती, साम्यवादी पक्षाची भूमिका काय होती, कामगार चळवळीत फूट का पडली, का, या प्रश्नांची उत्तर तुम्हाला मिळाली पाहिजे. जोपर्यंत ही उत्तर मिळत नाहीत म्हणजे विषय समजत नाही ना, तोपर्यंत नोट्स काढायच्या नाही. बघा, इज इट क्लिअर? तोपर्यंत नोट्स काढायच्या नाही, उत्तर समजत नाही, विषय समजत नाही तोपर्यंत. क्लिअर? येऊ पुढे. किती पॉइंट झाले पुरो, एकदा रिवाइज करूया का आपण? बघा, जरा उल्टा घुमाएंगे. एक, काय बोललो, लहानपणापासून लिहित आलोय, घाबरायचं नाही. बरोबर आहे की नाही? लिखाणासाठी काही सगळं लागत नाही. डन. काय लागते? पहिली क्वालिटी. कोणत्या गोष्टींना स्थान आहे, एकदा रिवाइज करू आपण. अचूक आणि स्वच्छ लेखन. 2, परीक्षकाला काय अपेक्षित आहे हे कळणं म्हणजे टोन. 3, प्रश्नाला धरून उत्तराची सुरुवात. 4, उत्तराच्या सुरुवातीला धरून प्रश्नाचा समारोप. 5, विषय समजून घेण्याला महत्व असते. कसा समजून घ्यायचं तुम्हाला सांगितलं, लक्षात आलं? विषय समजण्यासाठी पेनचा वापर अत्यावश्यक असतो आणि विषय समजल्याशिवाय नोट्स अजिबात नाही काढल्या पाहिजे, समजल्याशिवाय. राईट? ओके. मग आता मुद्दा एक पुढचा, प्रश्न व्यवस्थित वाचावा लागतो प्रो. बऱ्याचदा प्रश्नाचे विभाग केलेले असतात. आता मी तुम्हाला खाली सांगतो, एक आहे प्रश्न खाली, आपल्याला तुम्हाला दिसेल थोड्या वेळात. विभाग केलेले असतात प्रश्नाचे. हे खास करून डिस्क्रिप्टिव्हचं पाहतो आपण आता. विभाग काय आहे? आर्थिक एक उदाहरण दाखल प्रश्न घेतो. आर्थिक नियोजन म्हणजे काय? 12व्या पंचवार्षिक योजनेच्या वैशिष्ट्यांची चर्चा करून आर्थिक नियोजनाचे यश अपयश सांगा. बघा, हा एक प्रश्न आहे. काय काय विचारलं याच्यात बरोबर? आर्थिक नियोजनाची व्याख्या विचारली फर्स्ट. सेकंड, 12व्या पंचवार्षिक योजनेच्या तरतुदी विचारल्या, सेकंड पार्ट ऑफ क्वेश्चन. राईट? व्हॉट इज थर्ड पार्ट ऑफ क्वेश्चन? आर्थिक नियोजनाचं यश अपयश विचारलं. पहिल्या याच्यावर व्याख्या, दुसरा भाग 12व्या पंचवार्षिक योजनेवर आणि तिसरा भाग थेट 1950 पासून ते आजपर्यंत आर्थिक नियोजनाचं यश अपयश विचारलं, 12व्या पंचवार्षिक योजनेचं नाही. या एका प्रश्नाचे 3 कप्पे आहेत. जेवढे काही मार्क असतील, 10 असतील, 15 असतील, 20 असतील, काय जे असतील मार्क, त्याचे हे याला विभागलेले असतील मार्क्स. या प्रत्येक याला व्याख्येला कमी असतात, त्याच्यानंतरचा पाठ त्याच्यानंतर. जर 10 मार्कचा प्रश्न असतील, पहिल्या याला 2 असतील, दुसऱ्या याला म्हणजे 12व्या पंचवार्षिक वैशिष्ट्याला 4 असतील आणि यश अपयशाच्या चर्चेला इव्हॅल्युएशनला 4 असतील. तुम्ही जर आर्थिक नियोजन म्हणजे काय हे जर 2 पानं लिहिले तर याचा अर्थ तुम्ही त्या पहिल्या 2 मार्कापैकी काय पाहिजे ते सगळ्याला सगळे मिळतील, पुढच्या 8 पैकी नाही मिळायचे. राईट? मग प्रो, हे अवघड नाही, परत सांग, लेकिन समझने की बात जरूर है. इट्स नॉट डिफिकल्ट बट मस्ट हैव very proper, very focused approach. Very proper,
very focused approach. Conceptual clarity must. Conceptual clarity must. थांबा थोड्या, तुम्हाला आता शुभेच्छा देतो, पण त्याच्या अगोदर काही महत्त्वाच्या गोष्टी फ्रेंड्स. एक, लेखी परीक्षा ही काय आपल्या आयुष्यातली पहिलीच परीक्षा नाही. बचपन से तो लिखते आए हैं. हे का मला मुलांनी विचार, सर अहो पण निबंधाचा पेपर आला की आता कसं करावं. मी म्हणलं ए पुरो, लहानपणी निबंध लिहिलेच ना, माझी शाळा आमची गाय, त्या याच्यातला आता ऍडव्हान्स व्हर्जन समजा. लिहिले नाही असं नाही. हा मला माहिती आहे की आता ते तसे काही निबंध येणार नाहीत, बरोबर, तसे काही निबंध येणार नाहीत, पण निबंध लिहिले नाही असं नाही ना. निबंधाचा पेपर आला, येऊ देत ना, काय घाबरायचं त्याला. काय घाबरू नका. हा थोडे एक गोष्ट करा की दररोज आता पेपर पुरव 1 तास वर्तमानपत्र वाचा शांत चित्ताने. वर्तमानपत्रामध्ये काय काय असते माहितीये का, बातम्या असतात, ऍडव्हर्टाईज असतात, लेख असतात. तर तुम्ही लेख नक्की वाचा. बातम्या आणि ऍडव्हर्टाईज नाही वाचले तरी चालेल. लेख कशासाठी, आपली विचार प्रक्रिया समृद्ध होण्यासाठी. आपली विचार प्रक्रिया समृद्ध होण्यासाठी. बरेच जण बोल, नाही नाही मला असंच झालं पाहिजे, मी पहिल्या अटेम्प्टला पहिला आल्यावर. रे बाबा असं नसतं होत. अभ्यास झालं की सगळं होते. कालच आपण नाही का एक युट्यूबला त्या सोशल मीडियावर एक रील टाकली होती. यश कशाच्या बळावर मिळतं पुरव, भावनेचे मिळते का, अपेक्षांचे मिळते का, नाही, अभ्यासाचे मिळते. त्याच्यामुळे या नवीन बदलाला जुळून घेत तुम्हाला अभ्यास करता आला पाहिजे. नवीन बदलाला जुळून घेत अभ्यास करता आला पाहिजे. अवघड नाही हे सगळं, पण ध्यान देण्यासारखं नक्की आहे. मी काय बोललो, अवघड नाहीये सगळं, पण ध्यान देण्यासारखं नक्की आहे. लहानपणापासून लिहित आलो त्याच्यामुळे काळजीचं कारण. अक्षराचं मनोहर भोळेंचं एक वाक्य लक्षात ठेवायचं, नीट लिहा म्हणजे ध्यान देऊन लिहा, अक्षर लगेच सुधरेल. अक्षर कसं पाहिजे, सुंदर का नाही, स्वच्छ आणि अचूक पाहिजे. लिखित परीक्षा आली म्हणजे काय आपल्या एकट्यासाठी आली का, सगळ्यांसाठी आली. किती लिहावं लागतं, 400 पानाचं उत्तर असलं तर पाठपोट 1 पान फक्त. उत्तराची सुरुवात, उत्तराचा गाभा, उत्तराचा समारोप, याच्यामध्ये एक लिंक पाहिजे. क्या डरने की बात है उसमें. एक महत्वाचा मुद्दा सांगितला होता की तुम्हाला आता विषय समजला पाहिजे, व्यवस्थित समजला पाहिजे. मग तुमचा विषय कसा समजून घ्यायचा याच्याविषयी आपल्या राजमुद्रा ऑनलाईनच्या प्लॅटफॉर्मवर आता दररोज शिक्षक लोक तुम्हाला भेटणारच आहेत. आता 2-3 दिवस मी भेटणार आहे. सायन्सचे सर येतील, इकॉनॉमिक्सचे येतील, ज्योग्राफीचे येतील, पॉलिटीचे येतील, सर्व भेटतील. अरे एक्सपीरियंस इट, आप एक बार अनुभव तो ले लीजिएगा कैसे है वो सब. काय घाबरू नका. मनाला एक वाक्य नक्की सांगा, मी नक्की जिंकेल. लगेच नाही पण निश्चित, नॉट इमिडिएटली बट शुअर. मग त्याच्यासाठी थोडा अभ्यासाला वेळ द्या. हे नवीन पॅटर्नची भीती डोक्यातून काढून टाका. विषय समजून घेऊन वाचा. आणि आपलं एकदम फेमस वाक्य काय सांगायचं मनाला, लहानपणापासून लिहित आलोय, काय हे काही मोठी गोष्ट नाहीये, लिहीन नक्की. कम ऑन टू फेस द चेंज. रिलॅक्स. जर तुम्ही या बदलांशी आता जुळून घेतलं ना पुरो, तर मग खूपच लवकर ग्रीप येईल. आपली राजमुद्रा ऑफलाईनची पुण्याला बॅच सुरू झाली. राजमुद्रा अकॅडमी, न्यू इंग्लिश स्कूलच्या समोर, श्री चिंतामणी अपार्टमेंट, टिळक रोड, पुणे.
इथं पहिले साधारणतः 7-8 दिवस मी विद्यार्थी मित्रांना हेच सांगितलं की हे तुम्हाला जुळवून कसं घ्यायचं याच्यासोबत, कारण आपल्या हातात आता काही नाही, बदल झाला तो स्वीकारण्याशिवाय काही पर्याय नाही, पण त्या बदलाला जुळवून कसं घ्यायचं हे विद्यार्थी मित्रांना सांगितलं. मी त्यांना बोललो जे तुम्हालाही सांग, मी बोललो मला दिवाळीपर्यंतचा वेळ द्या, तुम्हाला एकदम प्रॉपर प्रिपेअर करतो मी लेखी परीक्षेच्या दृष्टीच्या अनुषंगाने. मग ते आपले पुण्याचे किंवा नांदेडचे ऑफलाईनचे विद्यार्थी असोत किंवा तुम्ही ऑनलाईनचे विद्यार्थी असो. मित्रांनो, नवीन पॅटर्न नुसार, नवीन अभ्यासक्रमानुसार जो काही काही बदल झाले त्याच्यानुसार व्याख्यानमालेची ही सुरुवात तुमच्यासारख्या सगळ्या लोकांना उपयुक्त व्हावी म्हणून आपण एक दिवा लावला, याची दीपमाळ आहे. सगळे शिक्षक 10-15 दिवस तुम्हाला भेटणार आहे, मित्र आता दररोज येणारच. फक्त परत आजच्या या व्याख्यानाचे शेवट करताना एवढंच सांगतो, शांत राहा, बदल स्वीकारा, त्याच्या अनुरूप स्वतःत बदल करा. बाकी जी काही तुम्हाला सगळी मदत लागेल ना, ती सगळी मदत मी आहे ना, आपली सगळी टीम आहे, राईट. राजमुद्रा ऑनलाईनच्या प्लॅटफॉर्मवर उद्या संध्याकाळी बरोबर 6 वाजता भेटू. उद्या मी तुम्हाला परीक्षेची संरचना समजावून सांगतो, उद्या आणि परवा. आज फक्त मनाला सांगा, लहानपणापासून लिहित आलो, ही काही खूप मोठी गोष्ट नाही. अक्षर नीट लिहायचा, विषय समजून घेऊन वाचायचा. हा महिना डोंट वरी, विल मीट टुमारो संध्याकाळी 6 वाजता राजमुद्रा ऑनलाइन वर, ए ट्रस्टेड ऑनलाइन प्लॅटफॉर्म. फॉर ऍडमिशन्स you can contact 940-300-330 or 940-500-8384 or 8485. बाय. उद्या संध्याकाळी भेटू. डोंट वरी, वी आर विथ यू. बाय बाय.